देवा हात दाखवा पटकन. ओ काय 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 करते? थांबा जरा. बापरे देवा काय चाललंय तुमचं? 100 मीटर पळून आलाय तुम्ही आणि तुमचा हार्ट रेट चेक करा. हेल्थ कडे लक्ष दिलं पाहिजे आता तुम्ही. किती घाम आलाय तुम्हाला? आयुष्यभर डॉलीवर 100 मीटर पळलोय आपण. अरे घाम तर येणारच ना. अहो असं कसं? प्रत्येक गोष्टीचे काही पॅरामीटर्स फिक्स असतात. 15 मिनिटात 1 किलोमीटर धावून आलो तर ते करेक्ट आहे, पण 1 किलोमीटरसाठी जर का 35 मिनिटं लागली तर हे चुकीचं आहे. तेव्हा तुमचं तुमच्या हेल्थकडे ऍब्सोल्युटली लक्ष नाही. आजच्या गावात काय बोलता डॉलीवर तुम्ही? अहो आपण म्हणजे एकदम परफेक्ट आहे बघा. एकदम फिट होता आपण. हे असं बॉडी आणि असं मसल्स दाखवून म्हणजे काही फिटनेस असं नाहीये. फिटनेस म्हणजे ओव्हरऑल तुम्ही हेल्थ कॉन्शियस पाहिजे, एनर्जी पाहिजे, स्टॅमिना पाहिजे. हा डॉलीबाई आपण आपण कुठे दमलोय? हा जरासा घाम आला बस, बाकी काय नाही. अच्छा नाही दमलाय तुम्ही? परत आता लगेच 100 मीटर पळून या चला. काय लगेच? काय डॉलीबाई तुम्ही पण? कळलं? सगळं ना जेवणात असावं लागतं. हे असे सप्लिमेंट्स घेऊन ना फक्त हे असे मसल्स आणि अशी बॉडी वगैरे बनते, हेल्थ नाही बनत. आपल्याला आपली हेल्थ डेव्हलप करायची, कळलं का? हो डॉलीबाई हे आपण असं तसं काय पण खात नाही. हा आपण बघा मस्त चमचमीत खातो एकदम. हा तेच अक्काच्या हातचं चमचमीत खा, ते काढे प्या आणि ह्या सगळ्यांनी काही होणार नाहीये. हेल्दी फूड खायला पाहिजे तुम्ही. अहो डॉलीबाई आता त्या काढ्याचं काय मध्येच? हे असं काहीही खायचं, काहीही प्यायचं, कसंही राहायचं. तेव्हा तुम्ही आता तुमच्या हेल्थकडे ना लक्ष द्यायला हवं. हे असले धागे दोरे बांधून ना फिजिकल हेल्थ काही चांगली राहते. स्टॅमिनासाठी, एनर्जीसाठी एक डेली रुटीन कंपल्सरी फॉलो करावं लागतं देवा. हो डॉलीबाई आपण दगड पण खाऊन पचवू शकतो. अहो काय सांगू तुम्हाला, एका बुक्कीत आपण नारळ फोडतो. हे एवढंच खायला पाहिजे, तेवढंच खायला पाहिजे, असंच करायला पाहिजे, तमुकच करायला पाहिजे म्हणजे फिट असं काय नसतं. आपण अजून एकदम फिट आहोत. ओके तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना? ठीक आहे तुम्ही टायमिंग चेक करा. अहो मी तुम्हाला डॉलीबाई दाखवते त्याची पळून. काय पण गरज नाही. नाही, ऐका नाही, तुम्ही टायमिंग चेक करा. कम ऑन. अहो डॉलीबाई आता काय करतो? डॉलीबाई पायाला जास्तच लागलंय का? नाही नाही फक्त थोडासा पाय मुरगळलाय. एक काम करूया, चला आपण पटकन आपल्या घरी जाऊया. हा चला. तुमच्या घरी? नाही नाही नको नको नको. त्या अक्का काहीतरी काढे प्यायला देतील आणि ते लेप लावतील आणि काहीतरी वेगळंच होऊन बसेल. नको प्लीज नको. आयुष्य पण डॉलीबाई आपल्याला कळतच नाही की तुम्ही आपल्यावर नाराज आहे का त्या काड्यावर. नाही मुळात माझ्या नाराजीचा मुद्दा ना काहीतरी वेगळाच आहे. म्हणजे आजही लोकांचा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे ना, हा माझा प्रॉब्लेम आहे. आणि या सगळ्या निमित्ताने काल तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या दोघांच्या मध्ये खूप गॅप आहे. म्हणजे खूप डिफरन्स आहे, खूप म्हणजे खूप गॅप आहे आपल्या दोघांमध्ये. तुमच्या लक्षात येत आहे ना? डॉलीबाई हा डॉलीबाई बघा तो कुठे गॅप आहे. कुठे अंतर? बसा दिल सगळे. असू द्या. तुम्ही अजिबात हसू नका. हा मस्करीचा विषय नाहीये. मी खूप सिरियस आहे. तुमच्या लक्षात येते का मी बुद्धिप्रामाण्यवादी आहे. एक मिनिट, तुम्ही कुठला प्राणी आहात? लहानपणापासून कुठल्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही, हेच मला माझी आई सांगत आहे. आपण काय ऐकतो हे महत्वाचं नाहीये. आपण काय पाहतो, आपल्याला काय एक्सपिरियन्स येतो, या सगळ्या गोष्टींवरती खूप डिपेंडंट आहे. सारासार विवेक बुद्धीचा वापर करून, तर्कशुद्ध शास्त्र वापरून एखादी गोष्ट चूक की बरोबर हे ठरवणं मला परफेक्ट जमतं. हा पण मग श्रद्धा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक असतोच की. जशी माझ्या कामावर निष्ठा आहे, श्रद्धा आहे, पण तरीही स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा माणसाने. एकंदरीतच मी ज्या वातावरणात वाढली आहे ना देवा,
म्हणजे लहानाची मोठी झाली आहे तिथे मला हे असेच संस्कार मिळाले. ते थोडासा ना पुढचा विचार करा. म्हणजे म्हणजे बघा ना किती डिफरन्स आहे आपल्यात. आणि पुढे जाऊन ना रिलेशनशिप मध्ये हेच मुद्दे खूप महत्वाचे असतात देवा. नाही डॉलीबाई, प्रेम बघा, प्रेम सगळ्यात महत्वाचं असतं आणि प्रेमापेक्षा मोठं ना काय पण नसतं. प्रेमामध्ये ना चांगलं वाईट असं काय पण नसतं डॉलीबाई. आणि ते आपल्या माणसाला ना तो आहे तसंच आपलं मानायचं असतं, अगदी त्याच्या वजनासकट, त्याच्या मसल सकट. देवा, माझे कामाचे काही एथिक्स आहेत, तसेच लाईफचे सुद्धा आहेत. माझे एथिक्स ना मी कधीच मोडत नाही, ना कुणाला मोडू दे. आणि मी एक गोष्ट खरं सांगते की काहीही झालं तरी माझ्या तत्वांमध्ये तडजोड होऊ शकत नाही. तुम्ही प्लीज ह्या गोष्टीचा सिरियसनेस ओळखा. देवा प्लीज मला एक प्रॉमिस द्या. प्रॉमिस काय, जान पण हाजीर आहे तुमच्यासाठी. दिलं प्रॉमिस, बोला. तुम्ही मला माझ्या कामाच्या बाबतीत, माझ्या हेल्थ रुटीनच्या बाबतीत आणि माझ्या एथिक्स मध्ये कधीही तडजोड करायला लावणार नाही. डॉलीबाई, आपण तुम्हाला प्रॉमिस दिलं, आपण तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध काय पण वागायला लावणार नाही. निघायचं. चला, थांबा थांबा. काय बोलवत होता, व्यायाम कर म्हटलं नाही. आला आला. अरे आज पण ऑमलेट काय आहे रोज रोज. अक्का अक्का फेवरेट आहे आपलं. अक्का तुला बरोबर माहिती असतं आपल्याला काय आवडतं आणि काय नाही. अक्का मानला तुला. हे अक्का रोज रोज त्याच्या आवडीचं नाही बनवायचा, कधीतरी आपल्या पण आवडीचं बनव ना जरा. कसं बनवणार तुझ्या आवडीचं? तू सावत्र आहे, मी सख्खा आहे. आणि गब्बर तुला हॉस्पिटल मध्ये बदलून आणलाय काय अक्का? मला तर आता खात्रीच व्हायला लागले. हे खात्री पटवून घ्यावी लागणार तुला. कारण आपण स्पेशल माणूस आहे ना, खास माणूस आहे. अक्काला काय पाहिजे असेल ना तर ती आपल्याला सांगते. आपण बाहेर गेलो तर ती फोन कोणाला करते? आपल्याला. आपल्याला म्हणजे कोणाला? सत्याला. तुम्हाला समोर पडले ते गिळायचं तर गिळा, नाही तर ते पण घेऊन जाईल. मग बसा बोंबलत. नाही नको नको, घेतो घेतो. ये गब्बर कशाला भांडतो रे तू? उगाच नको तेव्हा भांडत असतो. अरे ऐक ना अक्काच, ती काय बोलते ते समजून घे ना. या घरात कोणीतरी तिचं ऐकलं पाहिजे ना. देवाभाई ऐकतोय ना तिचा. कोण? देवा भाई? गप, काय पण काय बोलतो तू? कालच नाही बघितलं देवा भाई काही ऐकत होता का तिचं? पण आपली अक्का माझा देवा करून त्याला काढा देत होती, लेप देत होती, मुळ्या देत होती. त्याने बिलकुल घेतलं नाही. कडू लागला ना त्याला काढा. हा, आणि डॉली वहिनीने कडू औषध दिलं तर गोड म्हणून प्याला. कसं? तुम्ही नका देऊ, तुम्ही जा. मी बघते माझ्या देवाकडे. व्हॉट डू यू मीन बाय माझा देवा? ते आता फक्त तुमच्या एकटीचे नाहीये. खरं तर आहे ना, ह्या अशा मुळ्या उगाळून वगैरे ना काहीही होणार नाहीये. त्यांना करेक्ट औषधांचीच गरज आहे आणि प्रॉपर ट्रीटमेंटची. असे घरातले सेल्फ मेडिकेशन करून काहीही होणार नाहीये. हा सगळा आहे ना खूप गावठीपणा आहे. आमच्या मॅम डॉक्टर आहेत, सो त्यांना तुमच्यापेक्षा जास्त कळतं. मला पण जास्त कळतं माझ्या पोराला काय झालं ते. तुम्ही ही गोळी घ्यायची. देवा चाटण घे. देवा चाटण नाही घे. अक्का अक्का अक्का, काय रे? अरे कशाला एवढी ओरडते? कशाला चिरते? अगं आमलेट भारी झालाय असं सांगायचं होतं आपल्याला. अक्का, दुसऱ्यांचा राग तू आपल्यावर काढू नको. जे काय बोलायचं ते देवाबाईला बोल ना. आपल्याला कशाला बोलते? आपला काय दोष त्याच्यात? सत्या,
मी मगाचपासनं बघते तुझं थोबाड आहे ना फार चुरू चाललंय. थोबाड फोडीन तुझा. का अगं खरं बोलतोय आपण. ते वकिलाच्या त्या कोर्टात नाही का ते गीतेवर हात ठेवून सगळा खरा खरा बोलतात तसा सगळा खरा बोलतोय आपण. काय बोलणार गब्बर. खरा बोललेलं सख्या आईला पण आवडत नाही ना. ते जे म्हणतात ना ते सगळा खरा आहे. हा मला चिडवताय ना, चिडवा. माझ्यावर हसताय ना, हसा. अरे आज मी जात्यात असले ना तरी तुम्ही सुपातात, तेव्हा माझा ऐकत नाही ना. पण जेव्हा डॉलीबाईचं भूत मानगुटीवरून निघून डोक्यावर चढून बोलेल ना तेव्हा तो तुमचं पण ऐकणार नाही. अरे मी निदान भाकरी तरी थापू शकते, तुमचा उपयोग काय रे. तेव्हा रडत येऊ नका माझ्याकडे काय करून. बरोबर बोलतेस अक्का. अगं हा सकाळच बघ ना, मी रोजच्या सारखं व्यायामला जायला निघालो, नको बोलला, घरीच थांबा बोलला. अरे गब्बर तर तू वहिनींबरोबर व्यायाम करायला जाणार म्हणजे आपला पत्ता खोट. कळल तुम्हाला ती भवानी तुमच्या डोक्यावर मिरे वाटेल ना तेव्हा कळल. ए अक्का ए कायच्या काय बोलते तू. असं काय नाही होणार. डॉली वहिनी तशा नाही वागणार. बोलला देवाचा नंदी बैल बोलला. मी तुला सांगते तिला कडक मंगळ असणार. ती आपलं घर फोडणार. कडक मंगळ असलेली पत्रिका असेल बघ तिची. अगं किती जादा बोलते तू. कुठचा विषय कुठे नेऊन ठेवला. हे सिद्ध करून दाखवील तरच नावाची अक्का आहे मी. काय 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 सिद्ध करणार आहेस तू? नाही नाही काय नाही बाई आमची बंकच चालू आहे. काही भंकस चाललेली नाहीये. हा माझ्यासाठी जिंदगीचा प्रश्न आहे. तेव्हा मला डॉलीबाईची पत्रिका पाहिजे. काय 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 अक्का काही पण काय. काही पण काय काय. अरे आपल्या गँग मधल्या प्रत्येक माणसाची पत्रिका आहे. मग त्या बाईची पत्रिका बघायला नको. मला असं वाटतं तिला कडक मंगळ असणार. नाही नाही अक्का हे बघ, हे असं काय पण नसतं ते. हा मनुष्य म्हणजे कसा तो बुद्धी प्राणी असतो. हा कळलं तुला ही अक्कल कुठून आली ते कळलं. तुम्हाला कळलं का. अक्का आपण जाम धावलोय, जाम भूक लागली. बस रे घे घे घे. सोबत अक्का आमलेट जाम मस्त वाटतंय ग. घे 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 रे. खा खा पोटभर खा. पण हे लक्षात ठेव, जोपर्यंत तू डॉलीबाईची पत्रिका आणत नाही तोपर्यंत मी खाणार नाही आणि पाणी पिणार नाही. बघू ना तुला अक्काची किती काळजी येते. काय चाललंय काय रे. कबीर बाबा तेव्हा तू आपल्या तुझ्याशी काम आहे. आत्ता. अरे हळू बोल ना भावा. एक काम कर ना, बाहेर चल, आपल्याला बोलायचं तुझ्याशी. बाहेर आत्ता नको यार. अरे कबीर भावा हळू बोल ना. अरे प्रत्येक शब्दाला काय तुला ओरडायलाच पाहिजे काय. हे बघ आपल्याला जरा महत्वाचं बोलायचं, बाहेर ये ना. अरे देवा मी ना आता खूप महत्वाचं काहीतरी वाचतोय. तू एक काम कर, तू नंतर ये किंवा मी फ्री झालो ना की येऊन भेटतो तुला. वा अरे वा. अरे काय फादरला की रिस्पेक्ट आहे की नाही. अरे आपण तुझा फादर होणार आहे आणि तुला आपल्यापेक्षा हे महत्वाचं वाटतं. चल ना चल ना. अरे तसं नाही, ऐक ना. हे बघ एक नाही आणि दोन नाही आणि तीन नाही, तू पहिले बाहेर चल, आपल्याला बोलायचं यार तुझ्याशी. अरे तू काय चल म्हटल्यावर चलायला मी तुझी गर्लफ्रेंड आहे. फ्रेंड तर आहेस ना, मग चल ना. म्हणून काय असं जबरदस्ती कुठेही घेऊन जाणार. येणार नाहीस काय. बघायचंय. अरे अरे तू अरे अरे थांब. अरे ऐका माझं. अरे गब्बर अरे ऐक ना. अरे असं काय.
अरे आला अरे यार, थांबा. गणपती आला आण त्याला आण. अरे यार. पाणी द्या आधी मला. अरे कशाला एवढा घाबरतो? तुला काय 3rd डिग्री देत नाही आम्ही. 10 घे. हो हे त्याहीपेक्षा जास्त आहे. अरे कबीर हो, टेन्शन कशाला घेतो? हे बघ, आपल्याला ना डॉलीबाईंची पत्रिका बस, बाकी काय नको. अरे टेन्शन पत्रिका पाहिजे म्हणून नाहीये, आईची पत्रिका पाहिजे म्हणून आहे. आईची पत्रिका असणं इम्पॉसिबल आहे. असं कसं नाही बोलतो? ते असतं ना छोटस असं ते लिहिलेलं कुंडली का काय ते. अरे हो आय नो, जन्मपत्रिका म्हणजे ती. अरे कबीर भावा, आपल्याला माहिती आहे ना की डॉलीबाईंचा याच्यावर विश्वास नाही ते. तर आपण तुला विचारतो ना भावा, सांग ना. देवा, तू मला इथे उचलून आणलंस तेव्हा मी काय करत होतो? ते काहीतरी ते पुस्तक बघत होतस. पुस्तक? हा. अरे हे साधं सुद्धा पुस्तक नाहीये, मेडिकल जर्नल आहे ही. यात आईचा एक लेख छापून आलाय, तो वाचत होतो मी. काय लिहिलंय तिने त्यात? की गाजर खाऊन माणसांच्या डोळ्यावर जो परिणाम होतो तो. अरे गाजर खाल्ल्याने डोळे चांगले होतात ते माहिती आहे. ते सोड, मी काय म्हणतो ते ऐक. इकडे ते आत्ता उपाशी, इकडे आम्ही उपाशी. ए गब्बर, गाजर खाऊन डोळे चांगले होतात हे कसं? याच्या मागची स्टोरी माहितीये तुम्हाला? नाही. मग ऐका. दुसऱ्या महायुद्धात ना इंग्लंडमध्ये गाजराचं असं प्रचंड पीक आलं होतं. सो इंग्लंडच्या सरकार पुढे प्रश्न पडला की आता इतक्या गाजरांचं करायचं काय? त्याच वेळी युद्ध सुरू होतं. युद्धात बॉम्बच्या धुराने सैनिकांचे डोळे खराब होत होते. मग जेव्हा दोन्ही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या ना, तेव्हा त्यांनी एक आयडिया केली. काय? ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालून त्यांनी अशी बातमी पसरवली की गाजर खाऊन डोळे चांगले होतात. मग काय, लोक गाजरांवर गाजरा घ्यायला लागली, गाजरही संपली आणि प्रश्नही सुटला. हे कॉलर, आपला मुद्दा काय? तू गोष्ट कसली सांगतोय? गाजर, रताळा, मुळा. अरे तुमच्या लक्षात येते का मी काय बोलतोय ते? या अशा जर्नल्स मध्ये लेख लिहून आई मेडिकल फील्ड मध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत ना त्या मिटवण्यासाठी झटते. आणि तुम्ही काय मागताय? तर तिची जन्मपत्रिका, कुंडली. अरे मुळात तिला अंधश्रद्धाच मान्य नाहीयेत. सो तिच्याकडे असेल का असं जन्मपत्रिका, कुंडली वगैरे? अरे कबीर भाव, आपल्याला सगळं माहिती आहे ते, म्हणून तर आपण तुला विचारतोय ना. अरे बघ ना, घरामध्ये एखाद दुसरी ती पत्रिका असेल ना. चल ना, चला पटकन बघू ना आपण. तुम्ही ना असे नाही ऐकणार. एक काम करा, चला. आज नेमकं राधा आणि आई ना बाहेर गेल्यात. सो तुम्ही या आणि तुम्हीच घरात शोधा जन्मपत्रिका किंवा कुंडली मिळते का. आता कसं बोलला? पटकन, पटकन. चल, 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 चल.